नमस्कार सगळ्यांना. आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे. सगळ्यांना आता पैसे जे आहेत लाडक्या बहीण योजनेचे ते येणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारीख सांगितलेली आहे. ती तारीख काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, कोणत्या-कोणत्या महिलांना किती-किती पैसे मिळणार आहे, हे सगळं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महिलांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे ही. ज्या महिलांना पैसे आले नाहीत किंवा ज्या महिलांना आलेत पण डिसेंबरचे पैसे बाकी आहेत, त्या सगळ्या महिलांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्ट पैसे कधी येणार हे कळणार आहे. डिसेंबरचा हप्ता असो, नाही तुमचे राहिलेले पैसे असो, नाहीतर सिलेंडरचे पैसे असो. जे कुठले पैसे आहेत तुमचे राहिलेले असतील, ते सगळे पैसे तुम्हाला आता या दिवशी मिळणार आहे. ठीक आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे. तर आपण पाहूयात काय आहे सविस्तर माहिती. चला तर बघूयात काय आहे. ठीक आहे. बघा, अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट. आता सगळ्यांना म्हणजे बऱ्याच 50% महिलांना तर नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळाले आहेत. सगळ्यांना आता प्रतीक्षा लागली आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार? ठीक आहे. आता सगळ्यांना सगळ्यांना तेच आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार? तर डिसेंबरचा तर लवकरच मिळणार आहे तुम्हाला. टेन्शन घेऊ नका. बघूयात आपण सविस्तर माहिती काय आहे. बघा, गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹1,500 जमा करण्यात येतात. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली असून या योजनेवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सगळ्यांना माहिती आहे की जुलैमध्ये लाडकी बहीण योजना चालू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा जाहीर केली, ही योजना काढली. तर त्यामध्ये दरमहा महिलांना ₹1,500 देण्यात आले. ठीक आहे. मिळाले आहेत महिलांना पैसे. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जे आहेत ते महिलांना मिळालेले आहेत. ठीक आहे. आता आता तर काय झालं आहे की नेमकं निवडणुकीत आधी त्यांनी योजना काढली. त्याच्यामुळे याच्यावर आरोप प्रत्यारोप होतात की फक्त निवडणुकीसाठीच काढली आहे वगैरे, वगैरे. तर ते आपण खूप झालं विरोधकांकडनं खूप असा विरोध झाला, हे झालं, तर खूप साऱ्या गोष्टी झाल्या. पण तरी पण ही योजना सक्सेसफुल ठरली आहे, महत्त्वाची ठरलेली आहे. ठीक आहे, महिलांमध्ये. एकीकडे या योजनेवरनं विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिले जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे. विरोधकांनी काय केलं की ऐन निवडणुकीत तुम्ही मुद्दामून काढली योजना असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. ह्या योजनेतनं महिलांना डायरेक्ट पैसे देऊन तुम्ही त्यांचं मतच एक प्रकारे खरेदी करताय असं विरोधकांचं म्हणणं होतं. ठीक आहे. पण आता त्यांनाही तोडीस उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिलं आणि त्यातच त्यांनी एक महत्त्वाचा अपडेट दिला आहे. ते बघूयात आपण काय आहे. जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी येणार? सगळ्यांना माहिती आहे की जुलैपासून सगळ्यांना पैसे मिळाले, चालू झाले पैसे मिळायला. पण मध्येच आचारसंहिता लागल्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे पण ॲडव्हान्समध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये देण्यात आले होते. कारण एकदा आचारसंहिता लागली की पैसे पडणं बंद होतं. पण आता सगळं झालं. पण आता डिसेंबरच्या हप्त्याचे सगळ्यांना हे लागले. कारण आता 10 ते 15 दिवस उरले आहेत डिसेंबरला आणि 23 नोव्हेंबरला आपली निवडणूक आहे. ठीक आहे. निवडणुकीचा निकाल आहे. त्यामुळे बघूयात आता पैसे कधी येतील, काय येतील. व्हिडिओ बघत राहा. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री बघूयात. त्याच्या आधी माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स कळत राहतील. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरनं त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मतदान होईल, 20 नोव्हेंबरला मतदान आहे, 23ला निवडणुकीचा निकाल आहे. ठीक आहे. तर निकाल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे पडायला चालू होतील. पण काय झालं, तर 23 नोव्हेंबरला आला शनिवार आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबर म्हणजेच रविवार आला. तर रविवारी बँकांना सुट्टी असते म्हणून रविवारी पैसे येणार नाहीत. पण सोमवारपासून पैसे पडायला चालू होतील. म्हणजे 25 नोव्हेंबरपासून तुम्हाला पैसे जे आहेत ते पडायला चालू होतील. ज्यांचे पैसे उरलेले आहेत त्यांचे पण किंवा ज्यांचा डिसेंबरचा हप्ता यायचा आहे त्यांचा पण. ठीक आहे. आता परत पुढे काय म्हणाले बघा एकनाथ शिंदे. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू. आमची नियत साफ आहे. हे सरकार देना बँक आहे, घेना बँक नाही. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. माहिती सगळ्यांना, सगळीकडे प्रचार चालू आहे, सभा चालू आहेत मोठ्या-मोठ्या. त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये त्यांची सभा होती. त्या सभेत ते बोलत होते की आता डिसेंबरमध्ये तुम्हाला पैसा तर मिळणारच आहे. डिसेंबरचा हप्ता जो आहे तो नोव्हेंबरमध्येच मतदान झाल्यानंतर मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा तुम्ही म्हणालात हे ₹7,500 कसले, ₹2,100 कसले आणि ₹850 कसले. मी तुम्हाला सांगते. आता बघा, ज्या महिलांनी ऑगस्टच्या आत म्हणजे सप्टेंबरच्या आत फॉर्म भरलेत आणि त्यांना आतापर्यंत ₹1ही आला नाही. त्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे, आधार लिंक आहे, सगळं आहे. पण तरी त्यांना फॉर्म
त्यांचा पैसे आला त्यांना ₹7,500 म्हणजे कुठले जे जुलैपासून नोव्हेंबरपर्यंतचे ₹7,500 त्यांना मिळतील. प्लस 2100 म्हणजे सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदेने घोषणा केली होती, की आता लाडकी बहिणीचा हप्ता 1500 वरून ₹2100 झालेला आहे. करणार आहोत आपण, ठीक आहे. त्यामुळे ते ₹2100 म्हणजे डिसेंबरचा हप्ता म्हणजे ₹2100 ठीक आहे. आणि 850 म्हणजे तुम्ही सिलेंडरचे पैसे. आता सगळ्यांना माहिती आहे, की वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार होते. उज्ज्वला योजनेअंतर्गत ही 3 गॅस सिलेंडर ज्या महिला आहेत त्यांना मिळणार होतात. अट काय होती, की तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते महिलांच्या नावावर हवं आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असावा. ठीक आहे. म्हणजे लाडकी बहिणीसाठी पात्र असाल तर आपोआप तुम्ही सिलेंडर म्हणजे तुम्हाला आपोआप 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. त्याचे पण ₹850 ज्यांचे राहिले असतील त्यांना पण ते मिळून जातील. असे सगळे मिळून टोटल आहे. ठीक आहे. आता ज्यांना ऑलरेडी पैसे मिळालेत त्यांना फक्त डिसेंबरचा हप्ता मिळेल. म्हणजे ना आतापर्यंत नोव्हेंबरपर्यंत सगळे पैसे मिळाले त्यांना डिसेंबरचा हप्ता प्लस तुमचे सिलेंडरचे पैसे. पण सिलेंडरचे पैसे कसं आहे ज्यांचं गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर आहे त्यांनाच ते मिळणार. त्यामध्ये तुम्ही अजून केलं नसेल तुमच्या नावावर सिलेंडर तुम्ही आता पण 8 दिवस आहेत. पटकन करून घ्या जेणेकरून निवडणुका झाल्या तर लगेचच पैसे पडणार त्यात तुमचे सिलेंडरचे पैसे पण येऊन जातील. त्यामुळे लवकर जा. जवळच्या गॅस जी गॅस एजन्सी आहे आपली तिकडे जाऊ तुम्ही तुमच्या नावावर सिलेंडर करून घेऊ शकता. गॅस कनेक्शन जे आहे तुमच्या नावावर करून घेऊ शकता. ते जाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे पडतील. आता हे बघा आहे हे सगळ्या गोष्टी. आता प्रश्न आहे ज्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय त्यांना. त्यांना जुलै, ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना डायरेक्ट सप्टेंबरपासूनचे पुढे पैसे मिळतील. सप्टेंबर ते नोव्हेंबरचा जो 1500चा हप्ता तो आणि डिसेंबरचा ₹2100 हप्ता. ठीक आहे. असं आहे सगळ्यांना. तर मला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये, की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेत, किती पैसे मिळालेत आणि कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आहात. हे सगळं मला कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून आपल्याला कळेल की अजून किती महिलांना पैसे आले आणि किती महिलांना आले नाही. ज्यांना पैसे आले नाही त्यांनी पण कमेंट करा, की मला ₹1ही आला नाही अजून. ठीक आहे. आणि तुम्ही फॉर्म कधी भरला हे पण मला सांगा. ज्यांना पैसे नाही आले त्यांनी फॉर्म कधी भरले सांगा. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, की तुम्हाला एक्झॅक्ट किती पैसे येणार तुमच्या खात्यात. ठीक आहे. तर नक्की कमेंट करा. जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ ते जेणेकरून महिलांना कळेल, की बाबा आता आपले डिसेंबरचे हप्ते लवकरच आपल्या खात्यात पडणार आहे आणि त्याच्यामुळे जर तुमचं काही काम राहिलं असेल, ठीक आहे, तर तुम्ही करून घ्या. म्हणजे आधार लिंक असेल, आधार लिंक महत्त्वाचं कारण जर तुमचे पैसे आले नसेल तर त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आधार लिंक नसतं. बँकेला आधार लिंक असणं महत्त्वाचं आहे. केलेलं नसेल तर उद्या जाऊन करा. कारण परत प्रॉब्लेम होईल. कारण परत तुमचा डिले होईल पैसे पडायला. ठीक आहे. जर तुम्ही आता करून घेतले तर लगेच तुम्हाला पैसे पडून जातील. कारण 2 ते 3 दिवस लागतात आधार अपडेट व्हायला. ठीक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही केलं नसेल तर करून घ्या. लवकरात लवकर जाऊन करून घ्या. आणि राहिला प्रश्न त्याच्या महिलांचा फॉर्म पेंडिंग दाखवते अजून. तुम्हाला स्टेटस चेक करता येतं तुम्ही चेक करू शकता. तुमचा फॉर्म जर पेंडिंग दाखवत असेल, तर तो नंतर अप्रूव्हड होईल. जेव्हा निवडणुका होतील जेव्हा निकाल लागेल तेव्हा त्याच्यानंतर रिव्ह्यू होईल, अप्रूव्ह होईल आणि मग पैसे पडतील. पण ज्यांचं ऑलरेडी अप्रूव्हड आहे त्यांना लगेच पैसे तुमच्या खात्यात पडून जातील. त्यामुळे तुमच्या खात्यात तुमच्या ज्या खात्याला आधार लिंक आहे त्याच खात्यात पैसे पडतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही चेक करू शकता. आधी चेक करा तुमचं कुठल्या खात्याला आधार लिंक आहे त्याच्यानुसार त्या बँकेत तुम्ही SMS द्वारे किंवा बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, की पैसे आलेत की नाही. ठीक आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत का? कसे वाटतात? अजून काय तुम्हाला वेगळ्या विषयावर काही माहिती हवी असेल ते पण सांगा. धन्यवाद. मी आज असंच नवीन-नवीन अपडेट्स तुम्हाला घेऊन येत राहील.